दैनिक भारत विचार, निर्भीड, अचूक, सत्य बातमी। नमस्कार। दैनिक भारत विचार न्यूज चॅनलमध्ये मी संपादक दत्ता हजारे आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत करत आहे। आज मी आलो आहे वारजे मावळे या ठिकाणी। वारजे मावळे या ठिकाणी भीम जयंती 2026 हा जल्लोषपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे। या ठिकाणी आज पहिला दिवस आहे। रिपब्लिकन सेना युवक आघाडीचे अध्यक्ष दरवर्षी हा कार्यक्रम भरवत असतात। आपल्याला युवा उद्योजक आहेत, आपल्याला सचिनजी त्यांच्यासोबत आपल्याला संवाद साधायचा आहे। सचिनजी गजरमल साहेब आपल्याला संवाद साधतील। सर, थोडक्यात आम्हाला सांगा, या संयुक्त जयंतीबद्दल आपलं काय विचार आहे? जय भीम। आदर्श प्रकाशमय सामाजिक संस्था गेले 13-14 वर्षापासून इथं आंबेडकर जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करते। 5 दिवसाचा लोकांना वेगवेगळ्या विषयावरती बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रसरण्याचं काम करते आणि 5 दिवस वेगवेगळे कार्यक्रम घेऊन ती संस्था लोकांना इथं जागृत करायचं काम करते। जय भीम। नाही, मला दुसरा प्रश्न घेऊ वाटतं सर, युवा पिढीसाठी काय काय आपण संदेश द्याल? या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे हा एक समाज परिवर्तनाचा कार्यक्रम असतो। दरवर्षी अजय भाऊ हा कार्यक्रम भरवतात, तर युवा पिढीला आपण काय संदेश द्याल? यापुढेला यातनं संदेश देतो की व्यसनमुक्ती व्हावं, लोकांनी शिक्षण घ्यावं, या संदर्भात रोजगार उपलब्ध कसे करता येईल या संदर्भात अजय भाऊ वेळोवेळी कामगार मेळावा घेतात, वेगवेगळे कार्यक्रम घेतात। या कार्यक्रमातनं आम्ही लोकांपर्यंत संदेश पोहोचवतो की बाबा तुम्ही शिक्षण महत्त्वाचं आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते पिल्याशिवाय तुम्ही गुरगुरणार नाही। त्यामुळं शिक्षण महत्त्वाचं आहे, शिक्षण घेतल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही। सर, आपण त्यांचे मित्र आहात। बाबासाहेबांनी संदेश दिला होता की शिका, संघटित व्हा, नंतर संघर्ष करा। तर आपण सगळे संघटित आहात, आपण सगळेजण मित्र आहात, तर आपण काय सामाजिक उपक्रम पुढचे का आहेत का, काय सांगू शकाल आम्हाला? सामाजिक उपक्रम म्हणजे आता आम्ही पुढच्या महिन्यात रोजगार मेळावा घेतोय आणि त्याच्यानंतर शाळा सुरू झाल्यानंतर शाळेत मुलांना विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकांचा कार्यक्रम, वेगवेगळ्या मुलांचे ॲडमिशन करून देणं, की ज्यांचे बाबा पेपर कमी आहेत पण लहान मुलांचे ॲडमिशन व्हायला त्रास द्यायची शाळा, त्या संदर्भात आम्ही वेळोवेळी लोकांना मदत करणार आहे आणि मे महिन्यात कामगार मेळावा घेणार आहे। मला हेच अपेक्षित होतं सर। तर आता आपण बोलतोय या जयंती उत्सवाचे जे अध्यक्ष आहेत सचिन भाऊ अजय भाऊ बाळशंकर, आपण त्यांच्या संवाद साधणार आहोत। अजय भाऊ, दरवर्षीप्रमाणे आपण हा संयुक्त उपक्रम चालवत असतात, काय सांगाल? आम्ही या ठिकाणी एवढंच सांगू शकतो की दरवर्षी गेले 2013 पासून या ठिकाणी प्रबोधनात्मक कार्यक्रम, समाजाला जनजागृती कशी होईल, इथं परिवर्तन या समाजामध्ये कसं घडेल। आपण पाहिलं असेल की ज्या पद्धतीने वारजे भागामध्ये इथली वाढती गुन्हेगारी आहे,
त्याच्यानंतर बेरोजगारी आहे, अशा बऱ्याच अशा अनेक प्रश्नावरती या ठिकाणी आम्ही संस्थेच्या मार्फत या ठिकाणी काम करतो आणि जयंतीच्या माध्यमातून हे जे प्रबोधनात्मक कार्यक्रम आहे, आता आमच्यासोबत आता सचिन भाऊ गजरमल यांनी सांगितलं की उत्सवप्रमुख आहेत ते माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून माझ्या पाठीशी उभा असतात. त्याचबरोबर आमचे दत्ताभाऊ शेंडगे ते देखील त्याच पद्धतीनं माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. ते देखील कार्याध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम करतात. समाधान कारंडे असेल, संविधान ग्रुपचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आमचे राकेश भाऊ सोनवणे असतील, अशा अनेक तरुण पिढीला घेऊन मी या ठिकाणी प्रबोधनात्मक कार्यक्रम या ठिकाणी समाजाला कसं प्रबोधन होईल या माध्यमातून आम्ही जवळजवळ रिपब्लिकन सेना युवक आघाडीच्या वतीने आणि आदर्श प्रकाशमय सामाजिक सेवा संस्थेच्या मार्फत या ठिकाणी 5 दिवसाचं फेस्टिवल या ठिकाणी आम्ही आयोजित करतो आहे आणि त्या कार्यक्रमातून समाजाला काहीतरी संदेश, काहीतरी दिशा देण्याचं या ठिकाणी आम्ही या ठिकाणी काम करत आहोत. आणि लोकांचा या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट आम्हाला चांगला प्रकारचा प्रतिसाद असतो आणि त्यांना हवं आहे समाजाला की आपल्याला काहीतरी प्रबोधनात्मक या संस्थेच्या मार्फत या रिपब्लिकन सेनेच्या मार्फत या ठिकाणी कार्यक्रम होतात आणि त्या कार्यक्रमाला लोक आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहतात. सर, आपल्याला महिला भगिनींचा काय साथ मिळते? या ठिकाणी महिला भगिनीसाठी देखील आम्ही या ठिकाणी होम मिनिस्टरचा एक कार्यक्रम असतो, त्याच्यातून कुठंतरी त्यांच्यात काहीतरी बदल व्हावा, त्यांची जी मानसिकता असते थोडीशी जरा कौटुंबिक काय थोड्याशा काही गोष्टी असतात त्या देखील कुठंतरी थांबल्या पाहिजे आणि त्यांना कुठंतरी ह्या बाबासाहेब आंबेडकरांची रमाईचा जो त्याग आहे, ज्या महामाताने जे त्याग केला ते त्याग त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या महिलांपर्यंत आम्ही पोचवायचं काम करतो. नाही, मला एक सांगा सर, महिला भगिनीसाठी आपण सांगितलं, पण या वर्षी आणि मागच्या वर्षीचा काय डिफरंट आहे, म्हणजे काय या ठिकाणी पारितोषिक आपण ठेवलेत? या ठिकाणी जे महिला बचत गट असतात, बेरोजगार महिला असतात, त्या महिलांना सातत्यानं आमची संस्था सर्व आमचे कार्यकर्ते मदत करतात. का हॉस्पिटलचे काय असतात, बेरोजगारीचे काय त्यांचे प्रश्न असतात, घरातले काय कौटुंबिक वाद असतात, त्या देखील प्रश्नावरती या ठिकाणी आम्ही सातत्यानं काम करून त्यांना मदत करतो. सर, शिक्षण, आरोग्य, रोजगार या माणसाच्या नेहमीच्या गरजा आहेत सर, तर यावर आपण काय प्रकाश टाकता, आपली संस्था काय काम करते? आम्ही सातत्यानं याच गोष्टीवरती भर देतो आणि हॉस्पिटलचं असेल, शैक्षणिक असेल, कुणाची आर्थिक परिस्थिती नसेल तर सचिन भाऊ असतील, आमचे दत्ताभाऊ शेंडगे असतील, समाधान भाऊ असतील, जिथं कुठं कॉलेजचं काय प्रश्न असतील किंवा बा तिथं ज्या मुलींना तिथं काय ॲडमिशन भेटत नाही, ॲडमिशनची काय अडचणी येतात, त्यांना फीची काय अडचणी येतील, त्या फीच्या अडचणीच्या संदर्भामध्ये देखील आम्ही त्या ठिकाणी त्यांना आर्थिक म्हणून काय मदत करतो, शैक्षणिक काय शालेय साहित्य म्हणून काय मदत करतो. अशा पद्धतीनं आमच्या संस्थेच्या मार्फत आम्ही या ठिकाणी जे संस्थेचं नावच आहे प्रकाशमय, त्या माध्यमातूनच या ठिकाणी त्यांना आम्ही सातत्यानं मदत करतोय. सर, एक वेगळा प्रश्न वाटतोय मला, या स्लम एरियामध्ये कोणत्याही भागामध्ये पाहिलं तर गुन्हेगारी खूप वाढत आहे, तर युवा पिढी एक भरकटत चालली आहे, व्यसनाधीन होत आहे, शिक्षणात त्यांचा अल्प प्रमाण कमी आहे, तर संस्थेमार्फत काय युवा पिढीला आपण काय मदत करताय किंवा काय संदेश जात आहे? या ठिकाणी आम्ही पोलीस प्रशासनाला देखील बरेच वेळा अनेक वेळा आम्ही या संस्थेच्या मार्फत नको चाकू नको सुरी, कुटुंबासाठी नोकरी बरी असे काही झोपडपट्टीमध्ये जे काही अभियान आहेत त्या अभियान देखील या संस्थेच्या मार्फत या ठिकाणी आम्ही राबवलेले आहेत आणि जे गुन्हेगारापासून कसं त्यांना प्रवृत्त करता येईल आणि या प्रवाहामध्ये सामाजिक वड कशी, समाजाची बांधिलकी कशी त्यांना निर्माण होईल याचा देखील आम्ही या ठिकाणी संस्थेच्या मार्फत आम्ही सगळी आमची टीम काम करते. सर, शेवटचा प्रश्न घेतो, आपले सरसेनानी साहेब कधी येत आहेत व त्यांचा संदेश आपल्याला काय आहे? या ठिकाणी सरसेनानी आनंदराजा आमचे आराध्य दैवत आहे, बाबासाहेब आंबेडकराचा घराणं आहे आणि त्यांच्या कृपेनंच आज या सगळं आम्हाला वैभव मिळाले. त्यामुळं साहेबांची 24 तारीख आहे आणि त्या 24 तारखेला साहेब स्वतःहून या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणार आहेत आणि त्यातून काय तरुणाला काय संदेश देणार आहेत. या ठिकाणी जे तरुण आमचे तरुणाचा बुलंद आवाज आहे ॲडव्होकेट अमन आंबेडकर साहेब, ते देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि ते देखील या तरुणांना काहीतरी आव्हान देऊन त्यांना देखील काहीतरी या प्रवाहामध्ये या चळवळीमध्ये सहभागी करून घेण्याचं काम करणार आहेत. खूप खूप धन्यवाद सर, आपल्या या कार्याला आम्ही नक्की सलाम करतो. सरसेनानी साहेब येथील 24 तारखेला त्यांच्या मार्गदर्शन आम्हाला लाभेल, आपली जनता या ठिकाणी आपल्याला खूप खूप सहकार्य करेल. हे या सदस्यासह इथं थांबतो मी. कॅमेरामन निलेश संपादक दत्ता हजारे, धन्यवाद.